Lúc mà कर्मचारी वर्ग, त्याचप्रमाणे आजचे आपले सत्कार मूर्ती श्री प्रेमानंद पोचे साहेब, वाहन चालक, प्रशासन विभाग. आज हे तिन्ही सत्कार मूर्ती आज आपल्या प्राधिकरणातून सेवानिवृत्त होत आहेत. सर्वप्रथम मी प्रशासन विभागामध्येच कार्यरत आहे आणि ते दिनांक 4 जून 2008 रोजी प्राधिकरणामध्ये प्रशासन विभागामध्ये रुजू झाले. त्यांचा देखील सेवा कालावधी एकूण 18 वर्षे 2 महिने इतका झालेला आहे आणि आज हे दोन्ही सत्कार मूर्ती आपल्या प्राधिकरणातून सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्याबद्दल मी एक थोडक्यात सेवानिवृत्तीच्या निमित्ताने बोलू इच्छितो. आज आपल्या प्रदीर्घ कर्तव्यनिष्ठ आणि समर्पित प्राधिकरणातील शासकीय सेवेला एक सुंदर पूर्णविराम मिळत आहे. आपल्या कार्यकाळात आपण प्रामाणिकपणा, शिस्त, निष्ठा आणि सेवाभाव या मूल्यांचे जतन करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. आपल्या कार्याचा ठसा अनेकांच्या मनात कायम राहील. आपल्या अनुभवाची शिदोरी, संयमी स्वभाव आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. सेवानिवृत्ती हा शेवट नसून जीवनातील एका नव्या आणि आनंददायी पर्वाचा प्रारंभ आहे. या नव्या प्रवासात आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, कौटुंबिक सुख, मानसिक समाधान आणि प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने व आनंदाने भरलेला जाऊ, ही सदिच्छा. आपल्या उज्ज्वल सेवेस मनपूर्वक सलाम. आपल्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. कर्तव्याचा प्रवास संपला असला तरी आपल्या कार्याची प्रेरणा सदैव जिवंत राहील. आपल्या जीवनातील प्रत्येक उद्याचा दिवस सुख, समाधान, आरोग्य आणि यशाने उजळून येईल. भावपूर्ण शुभेच्छांसह आपणा सेवानिवृत्तीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. चार 2008 मध्ये प्राधिकरणामध्ये रुजू झालो. त्यानंतर मला बरीच कामं मी केली. तशी पहिला आपली इथले साईडची कामं केली, नंतर मुख्यमंत्री झाले 3-4, नंतर परत मेट्रोचं सगळं आवडलं. हो, एमसीकडे पण होतो. याच्या अगोदर ते होते नाही का, श्रीनिवास होते, परत गायकवाड होते, त्यांच्याकडे
गायकवाड साहेब चांगले होते मस्करी करायचे बोलायचे टाइमपास बिलिंग महेशकर सगळे आणि गेल्याकडे गाडी थांबून पोषे म्हणून हात मारायचे चांगला मुलगा गेला विचारायचा बिलिंग महेशकरचा मुलगा गाडी थांबून एक दिवशी मला हात मारले पोषे म्हणून साईडवर होतो नंतर मी गेलो भेटायला पोलीस म्हणलं साहेब झोपलायचे असू दे मी जातो म्हटलं मिठीत मारली साहेब बाबा गेला चांगला प्रोग्राम म्हणजे बाकी सगळ्या मंत्राबरोबर चांगलीच कामं केली फडणवीस तर काही विचारू नका समोर जेवायला बसायचं मला सोडतच नव्हते म्हणजे भाई मी आता आलो मी जेवायला येतो इथे बसायला काय झालं आई तिकडे मी अमृता वगैरे बसायचो ते लोक खायला वगैरे खाणार काय त्याच्यासोबत थोडंसं खायचं मागच्या बॅक साईडने वगैरे एक दोन तेव्हा बसलो त्याच्यात पण मी त्याला बोलायच्या पहिले मी आलो कारण तिथलं जरा माहोल बरोबर नव्हतं म्हणून मी वैतागून आलो म्हणजे गाडी कामाला घेऊन जातो म्हणजे सगळं ऑफिसला आलो तो कारण आपल्या घरी यायलाच पाहिजे घरातल्या सारखं हे करून घेतलं आलो इथं आलो मंत्रालय पोषे हां तर ठाकरे साहेबांचे काय उद्धव ठाकरे साहेबांचा होय म्हटले थोडेच केले ते आणि एक तर जाऊन सायन हॉस्पिटलमध्ये सायन्स स्टेशनला जाऊन ट्रेनमध्ये बसलो 10 वाजता कोरोना अठरा वर्ष जवळ 18 वर्ष 2 महिने झाले कामं पुष्कळ झाली आती झाली भाजी साईडची झाली मंत्री झाले 3 मंत्री झाले पृथ्वीराज चव्हाण फडणवीस ठाकरे अरे वा कामं केली सगळं झाल्यानंतर मी कोरोना सुरू झाले कोरोनाच्या पहिलं मी आलेलो होते पण मंत्र्यांनी बोलवून आलं नंतर एक महिनाभर केलं ते कोरोना सुरू झालं ते बोलले मला की नंतर तुम्ही या हे संपल्यानंतर मी बोलवत होतो तरी मन लागलं नाही आलं घरी काय करायचं परत स्टेशनला यायचं म्हणून आम्ही तुम्हाला पास पाठवतो घरी पास पाठवतो ॲड्रेस सुरू नाही परत मला आजारी झालो कर्डिले साहेब आहेत रत्नाकर गायकवाड साहेब बिलिंग महेशकर चंद्रशेखर पृथ्वीराज चव्हाण हे आमचे मंत्री हे सगळे आणि हे आपले आय एस सगळे मग माझा हे झालं बंद केलं काम भरपूर केलं साईडवर पण केलं पण कामं केली जी काय मंदिर लोकांची तर 24 तास कामच होती ती काय बसता उठता पण येत नव्हतं मित्रा चव्हाणकडे तर रातभरच थांबायचो म्हणजे कधी 1-2 वाजायचे जायचंच नाही मग ते थोडे दिवस मी ते हे झाले फडणवीस आले फडणवीसकडे 3 वर्ष फडणवीसकडे थांबले 5 वर्ष तिथे 2012 पासून ते बोलवलं आलं तर मी वापस येत होतो तर मंत्र्यांना फोन यायचे तुम्ही जाऊ नका परत साहेब त्याला 1-2 वेळा सांगितलं तुमचं रवी म्हणून कोणतं 5 वेळा गेलो तुमची कामं चांगली अजून तुमचं हे नाही आलं म्हणजे कामं चांगली चांगला कामं करतो आहे आमच्या
आमच्यावर लक्ष देणार कोण आहे बोलले होते असं खूप काय झालं पण शेवटला इथूनच मोकळ झालं आणि मग धर्मरी त्या हे झालं ना तर मतदान परत होणार आता नाही होत मला विश्वास झाला फडणवीस घरतून फोन आला नाही म्हटलं असं येऊ शकत असं झालं म्हणजे त्यांचं बॉडीगार्डला सांगितलं ओशे भाई आगे बढ़ो हम ओशे भाई आगे बढ़ो हम अच्छा तर मी यांना बोललो थांबा कोणी जाऊ नका ते युनियन बोलले का फोन करणार तेव्हा जायचं आणि मीच झोपलो